स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अत्यंत निंदनीय असून खामगाव येथील सेंट्रल बँकेचे मॅनेजर शिवाजी कड यांना मारहाण केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीरपणे समर्थन केले आहे। अमोल टिकार यांच्या पाठीशी संघटना पूर्ण शक्तीने उभी असल्याची भूमिका संघटनेचे नेते दामुअण्णा इंगोले यांनी स्पष्ट केली आहे। बँकेचे मॅनेजर हाताखाली प्रत्येक गावात एजंट नेमून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। शेतकऱ्यांना कर्ज वाढवून मिळवण्यासाठी एजंटकडे जावे लागते। हे एजंट बँकेत 1 लाख रुपये भरून शेतकऱ्यांच्या माघारी कोरे चेक आणि विड्रॉल घेऊन ठेवतात। अशा प्रकारची मुजोरी करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना चोप बसलाच पाहिजे, असे संघटनेचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून बँक मॅनेजरचा पगार होत असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना आपली भाषा सुधारली पाहिजे, असे सुनावत मॅनेजरने अमोल टिकार यांना बँक तुझ्या बापाची आहे का, असे विचारल्याच्या मुद्द्यावर स्वाभिमानीने तीव्र संताप व्यक्त केला आहे। बँक ही शेतकऱ्यांच्याच बापाची असून त्यांच्याच घामाच्या पैशातून मॅनेजरला पगार मिळतो, त्यामुळे मॅनेजरने कोणतीही गुर्मी दाखवण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत याच कारणामुळे मॅनेजरला चोप बसल्याचे सांगत त्याचे समर्थन करण्यात आले आहे। कुठल्याही बँकेत शेतकरी गेला तर त्याला योग्य माहिती देणे हे मॅनेजरचे कर्तव्य आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले। अमोल टिकार यांच्यावर करण्यात आलेली कारवाई पूर्णपणे चुकीची असून यापुढे बँक मॅनेजरची कोणतीही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे। या प्रकरणाची व्याप्ती वाढवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेते आता बँकेने दत्तक घेतलेल्या गावात जाऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेणार आहेत आणि या सर्व तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्या जाणार आहेत, अशी माहिती दामुअण्णा इंगोले यांनी दिली। सेंट्रल बँकेच्या मॅनेजरने जी शेतकऱ्यासोबत मुजोरी केलेली आहे त्या विरोधामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन त्याचे एजंट ओपन करून त्या शेतकऱ्यांना पूर्णतः न्याय देणार आहोत। गावागावात जाऊन उद्याच्या 5 तारखेनंतर आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। कुठल्याही बँक मॅनेजरने जर अशी मुजोरी केली तर यापुढे त्यांना ह्याच्याहीपेक्षा चांगली शिक्षा कडक देण्यात येईल, की त्यांनी लक्षात ठेवावं। आज अमोल पाटलांनी स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्या कान्सिलात मारली, याचं सुद्धा आम्ही क्लिअर सांगतो, कोणी मुजोरी करत असेल, बापाची बँक दाखवत असेल त्याचं थेटपणे आम्ही सांगतोय, त्याला बापाची बँक अधिकाऱ्याचं सुद्धा नाहीये, म्हणून त्याने अमोल पाटलासोबत जे बोलला ते अतिशय चुकीचा बोललेला होता। त्याचे परिणाम त्याला भेटलेले आहेत, इथून पुढेही भेटत राहतील। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।